आज आपण कॅरेट रसमलाई बनवणार आहोत। खूप हेल्दी आणि टेस्टी अशी रेसिपी आहे, शिवाय बनवायलाही खूप सोपी आहे। चला तर मग रेसिपी पाहूयात। सर्वात आधी तर गाजर स्वच्छ धुवून घ्यायचं, ते बारीक चिरून घ्यायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बारीक करून घ्यायचं। त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जशी हवी तशी साखर घालून घ्यायची, तसेच थोडीशी वेलची पावडर टाकून ह्याची अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची। त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तूप घालून घ्यायचं व जे आपण तयार केलेली गाजरची पेस्ट आहे तीही घालायची। 2 मिनिट ही व्यवस्थितपणे परतून घ्यायची। आता याच्यामध्ये थोडंसं दूध घालायचं व याच्यामध्ये अर्धा कप बारीक रवाही घालून घ्यायचा। तो व्यवस्थितपणे परतून घ्यायचा। जर आवश्यकता असेल तर थोडंसं दूध घालायचं, सर्व मिक्सअप करून घ्यायचं। एक 5 मिनिट हे सर्व परतून घेतलं की ह्याचा छान असा गोळा तयार होतो बघा। आता हे सर्व मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं, थोडंसं थंड होऊ द्यायचं, हाताला थोडंसं तूप लावायचं आणि ह्याचे बारीक असे गोळे तयार करून घ्यायचे। आता हे सर्व तयार केलेले गोळे मोदक उकडायची जी चाळण असते ना, त्याला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं व त्याच्यामध्ये 10 मिनिटासाठी हे उकडायला ठेवून द्यायचं। हे उकडून तयार होतंय तोपर्यंत रसमलाई तयार करायला घेऊयात। त्यासाठी भांड्यामध्ये दूध गरम करून घ्यायचं, त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार साखर तसेच वेलची पूड घालून त्याला उकळी येऊन द्यायची। आता याच्यामध्ये 1 चमचा किसलेलं गाजर घालायचं, छान अशी उकळी येऊन द्यायची। याला थोडासा घट्टपणा येण्यासाठी याच्यामध्ये 1 चमचा कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स करून हळूहळू घालायची। अशा प्रकारे हेही मिक्सचर रेडी आहे। एका भांड्यामध्ये जे उकडलेले कॅरेट बॉल ठेवायचे व त्याच्यावरती वरून रसमलाई घालून घ्यायची, गार्निशिंगसाठी पिस्ताही घालायचे। 15 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं। अशा प्रकारे छान अशी कॅरेट रसमलाई रेडी आहे।